सेमिनार छान होता. म्हणजे मागच्या जेटीपीचे सगळे इंटरव्ह्यू सरांनी घेतले. मला असं वाटतं की खूप चांगला फायदा झाला आहे. चौथ्या दिवशी लगेच फायनल निकाल लावणार. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर सकाळी मकरंद मामा हार्डली डेव्हिडसन घेऊन आला मस्तपैकी, तर त्याच्यावर नाश्ता केला आणि त्याला म्हणलं आता इंटरव्ह्यूला जायचं. 11ला 10 मिनिटं कमी आहेत. आपण आता इन्फिनिटी अकॅडमीला चाललोय. मुलाखतीची कार्यशाळा आहे आपले. अरुण आडसोळ सर येणार आहे तिकडे. बघू आता तिथं काय होतंय जाऊ. तर मस्तपैकी आपण इकडं आता इन्फिनिटीच्या इकडे चाललोय क्लासला. तर आतमध्ये गेलो मस्तपैकी. इथं सह्या बिया करायच्या होत्या. 7-8 पोरं येऊन बसली होती आपल्या आधी. सही बी केली, मस्त नंबर टाकला, नाव बिव लिहायचं. तर आतमध्ये मस्त स्मार्ट स्क्रीन लावण्यात आली होती. तर या ठिकाणी लकडे भाऊंनी एंट्री मारली आहे COEPच्या गँग बरोबर. बघू शकता बरेच विद्यार्थी या ठिकाणी येऊन बसले आहेत. तर शशांकने मी मस्त ब्लॉगिंगत आपला कॅमेरावर केला. बरीच पोरं मागून बघत होती. तर या ठिकाणी बघू शकता आपले बरेच ॲस्पिरंट्स आले आहेत. भविष्यात आपल्याला हेच दिसणार आहेत यशदाला वगैरे सगळे ऑफिसर्स असणार आहेत ATP गॅझेटेड. तर बरेच विद्यार्थ्यांनी अटेंड केलं होतं हे सेशन. नक्कीच ह्यांना फायदा झाला असणार आहे. बघू शकता तुम्ही अजून बरेच विद्यार्थी नंतर आले आहेत. तर हेच विद्यार्थी भविष्यात दिसणार आहेत आपल्याला. तर या ठिकाणी आपला बॉडी बिल्डर वेदांत भाऊ आलेला आहे. तर या ठिकाणी डॉक्टर अरुण आडसोळ सर MPSCचे माजी सदस्य यांचे आगमन झालेले आहे. तर बघू शकता आता ते थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील वर्गात येऊन. तर या ठिकाणी आपल्या 2 ताईंचा सत्कार करण्यात आला आहे. इथे अधिकारी झाले आहेत MPSCमध्ये. तर या ठिकाणी अरुण आडसोळ सरांच्या हस्ते त्यांच्या गौरवचिन्ह देण्यात आलं आहे. ह्या एक ताई होत्या आणि ह्या दुसऱ्या ताई, त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला होता. या ठिकाणी श्रेया मॅडमनी एंट्री मारली आहे. या ठिकाणी पहिल्या बेंचवर जाऊन बसल्यात. तर सरांचं स्पीच चालू असतानाच VIP एंट्री या ठिकाणी मट्याने मारलेली आहे. तर सरांनी बऱ्याच मुद्द्यावर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलंय. ते सगळे आपण लिहून घेतलेत व त्याच्यावर नक्कीच आपण व्हिडिओ बनवू डिटेलमध्ये. सर्वांना तुम्ही प्रत्यक्ष कळवा. मी ते इंटरव्ह्यू प्रत्यक्ष इंटरव्ह्यू द्या. तिथं तुमचं नाणं आता जसे विद्यार्थ्यांचा सत्कार झाला तसं तुमच्या प्रत्येकाच्या सत्काराची वेळ आणणार आहे यावेळी अशी मी सरस्वतीची तर ह्या दादाचा पण सत्कार या ठिकाणी करण्यात आला होता गौरवचिन्ह देऊन. मग ह्याच्यानंतर गिरीश सरांनी थोडं मार्गदर्शन केलं. गुड आफ्टरनून. मागच्या जेटीपीचे सगळे इंटरव्ह्यू सरांनी घेतले, मॉक इंटरव्ह्यू. आणि सरांनी जेवढ्या मुलांचे इंटरव्ह्यूज घेतले तर त्याच्यापैकी कुठल्याच मुलाला 25च्या खाली मार्क्स मॅक्सिमम. तर ह्या मुद्द्यानंतर सुमितकडे सरांनी हे दाखवला आहे इशारा. मॅक्सिमम 33 मिळतात. ओके, त्याचं मिनिमम टार्गेट 25 होतं. त्यासाठी मुद्दाहून सरांनी टोमणा मारला आहे. हा कुठल्याही एका गोष्टीने येत तो तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीतलं ना थोडी गोष्ट तुम्हाला घेऊन जावं लागतं. करंट घेऊन जावं लागतं, तुमची पर्सनॅलिटी घेऊन जावं लागते, सरांचं मार्गदर्शन घेऊन जावं लागतं. माझ्याकडे अशी कितीतरी मुलं आहेत की सर आम्हाला इंटरव्ह्यूची आमची पूर्ण भीती निघून गेली. आम्ही जेव्हा इथे इंटरव्ह्यू घेतला तिथं गेला सेम ॲज इट इज इंटरव्ह्यू. या लेवलचे इंटरव्ह्यू झाले आणि 4 दिवसात इंटरव्ह्यू प्लॅन करतात. आता पॅनल मेंबर पण बऱ्यापैकी वाढले. चौथ्या दिवशी लगेच फायनल निकाल लावणार. म्हणजे तुम्हाला निकाल लागल्यावरती समजा आज शुक्रवारी निकाल लागला, सोमवारपासून शेड्यूल ठरलेलं असतं. म्हणजे तुम्हाला अजिबात वेळ देत नाही त्याच्यामध्ये. 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, 4 दिवसाचा मॅक्सिमम वेळ. एका ठिकाणी तर दिलं 2 दिवसानंतर इंटरव्ह्यू अरेंज होती डायरेक्ट. आज MPSC नोटीस दिलं, 2 दिवसात इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आणि 3 दिवसाचा मोठा. आणि त्यातले मेजॉरिटी झालेले आहे. आणि हे स्वाभिमानानं सांग गर्वात नाही. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना किंवा इन जनरल तुम्हाला शेअरिंगची अलर्जी का असला प्रश्न विचारा. सगळ्यांच्या विषयी मुलं पेटून उठावे एवढं माझी भावना असते. आता हा सेशन यांनी ठेवला, तुमच्याकडून तुम्हाला सांगितलं तर रजिस्ट्रेशन करा. या सेशनला किती फायदा झाला काय झालं हे तुम्ही ठरवायचं. चालतंय का? परत एकदा मी तर बारामतीवरून आले आणि तुम्ही पण तुमचे मनापासून धन्यवाद की एवढ्या चांगल्या, आम्हाला कल्पना नव्हती की एवढे मुलं याला येतील. पण तुम्ही पण इथं उपस्थित दाखवलं, तुमच्यासाठी पण एक कळलं. जास्त वेळ घेत नाही, 1 वाजता आले, भूक लागली असेल. धन्यवाद. तर आडसोळ सरांनी सांगितलेल्या मुद्द्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. तर आता आपण विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू घेऊ की त्यांना कसा वाटला हा सेमिनार.
तर आता सेमिनार संपला आहे तर आपल्या पुढे आहे वेदांत आपला वेदांत गालिंदे. तर विचारू आपण त्यांना कसा वाटला सेमिनारचा रिव्ह्यू. सांगा सर. सेमिनार छान होता, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह होता. सरांनी भरपूर गोष्टी सांगितल्या की कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कोणत्या पद्धतीने प्रिपेअर केला पाहिजे आणि आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे बोलताना, त्यात बोलताना वगैरे कसे डोळे बघितले पाहिजे एकमेकांकडे, किंवा आपण पोश्चर कसं पाहिजे, ओके ओके. त्याच भरपूर गोष्टी मॅटर करतात. बाकी सगळे टेक्निकल नॉलेज वगैरे खूप छान होतं. शशांक तुम्ही काय सांगू शकता कसा पद्धतीचा इंटरव्ह्यू होता, तुम्हाला काय फायदा झाला किंवा काय तुम्हाला वाटतं कुठल्या सेशनचा का? सेशनचा? नाही, मला असं वाटतं की खूप चांगला फायदा झालाय. सरांचं जे बोलतात ते सर, तर या ठिकाणी आमच्या कॉलेजचे सिनियर बंधू सुजित भाऊ या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत. तर भावांना आता इंटरव्ह्यू झालाय, आपली इन्फिनिटीची गँग आली या ठिकाणी बघू शकताय. सगळे आता अधिकारी असणार आहेत थोड्याच काही महिन्यानंतर. तर या ना भाऊ. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, ओके ओके फॉलो करा नवीन अपडेट साठी. ओके धन्यवाद. भावांना आम्ही आता बिर्याणी खायला चाललोय मस्तपैकी. वेदांत भाऊ नंतर येणार आहे. तर आता बिर्याणी खाऊन आलोय आम्ही. तर मस्त आता वेदांतला काहीतरी गोड खायचं होतं, तर आम्ही आता सीताफळ रबडी खायला चाललोय. तर शिवशंकरची एकदम क्वालिटेड रबडी असते, तर तू खायची आणि मला सांगायचं कसं लागते काय. ओके खाणार ना? येस मस्त. आम्ही चाललोय, आम्ही तिकडे गेलो सांगू तुम्हाला कशी रबडी. बघत राहा व्हिडिओ पूर्ण. तर या ठिकाणी पत्र्या मारुती चौकातून आम्ही लेबडी घेऊन आलो आहे जयशंकर स्वीट होम पशी. तर जय शिवशंकरला आलोय आम्ही आता. इथं सीताफळ रबडी घेणार आहे. करू ना. तर या ठिकाणी आम्ही घेतली आहे फुल बघू शकतो मी 80 रुपये एकदम क्वालिटी. कशी वेदांत? छान, खूप छान. कशी? एक नंबर. ओके. तर आत्ताच आम्ही सीताफळ रबडी मागवली आहे, अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी. विचारू आपण कशी लागली, कशी वाटते तुम्हाला? एक नंबर आहे, सगळ्यांनी येऊन ट्राय करा. नक्कीच. ए वेदांत खूप चविष्ट आहे. हळूहळू चविष्ट आहे जास्त. स्वेटर तोंडात घाल, खाली नको टाकू. एक नंबर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सगळ्यांना आवडली तर तुम्ही इथं नक्की या. इथं पत्र्या मारुती चौकाजवळ आहे आपली शिवशंकर म्हणून, तर नक्की ट्राय करा तुम्ही. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्लॉग आपण इथेच थांबू आणि जे विद्यार्थ्यांनी सेमिनार अटेंड केला नाही तर सरांनी सांगितलेल्या मुद्द्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. त्यासाठी हा चॅनल आपला सबस्क्राईब करा.